चला एकजुटीची मशाल पेटवूया. नमस्कार बडगुजर बंधू भगिनींनो. गावच्या या निवडणुकीत आपल्याला फक्त मताधिकार मिळालेला नाही, तर ही आहे आपली एकी, आपला स्वाभिमान आणि बडगुजरांची प्रचंड सामूहिक शक्ती जगाला दाखवण्याची एक सुवर्ण संधी. राजकीय विचारधाराचे रंग कुठलेही असोत, पक्षाचे झेंडे कुठलेही असोत, या निवडणुकीत आपल्या हृदयात आणि आपल्या मनात फक्त एकाच पक्षाचे नाव घुमले पाहिजे, तो म्हणजे बडगुजर बडगुजर बडगुजर. चला पाहूया आपली कोणती रत्न आज राजकीय मैदानात उतरली आहेत, ज्यांना विजयी करण्याची जबाबदारी आपली आहे. शिरपूर. डॉक्टर ऋषाली अतुल बडगुजर. उच्च शिक्षण आणि समाजसेवेचा प्रगल्भ अनुभव असलेल्या या भगिनी भाजपाच्या कमळ चिन्हासह मैदानात आहेत. जनसंपर्कात नेहमीच अग्रणी असणाऱ्या या नेतृत्वाला आपण संधी दिलीच पाहिजे. सौ अंकिता रोहित बडगुजर. शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलेली ही रणरागिणी शिरपूरच्या विकासासाठी सज्ज आहे. या दोन्ही समाज भगिनींना आपल्या प्रेरणादायी मतांनी विजयी करा. चोपडा नगरी. या ऐतिहासिक नगरीत तर 4 दिग्गज आपले प्रतिनिधित्व करीत आहेत. श्री सुरेश मगनशेठ बडगुजर. समाजसेवेचा दीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ समाजबांधव धनुष्यबाण चिन्हासह आपले नेतृत्व करण्यास सज्ज आहेत. सौ जयश्रीताई सुनील बडगुजर. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपणाऱ्या शिवसेनेकडून मशाल चिन्हासह उतरलेल्या या भगिनींना आपला पाठिंबा आवश्यक आहे. सौ दीपालीताई विनोद चव्हाण. शिवसेनेच्या झुंजार रणरागिणी धनुष्यबाण हाती घेऊन लढत आहेत. श्री कमलेश राजेंद्र बडगुजर. हे प्रभाग क्रमांक 6 मधून मशाल चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. चोपडाच्या प्रतिष्ठेसाठी या 4 जणांना निवडून आणा. चोपड्याच्या शेजारीच असलेल्या यावल तालुक्यातील सौ आशा शांताराम बडगुजर या छताचा पंखा या चिन्हासह निवडणुकीच्या रणांगणात आहेत. आशाताईंना आपले मतदान हाच सर्वात मोठा आधार असेल. आता आपले कर्तव्य. समाज बांधवांनो, आपले हे सर्व बांधव आणि भगिनी आपल्या समाजाच्या राजकीय अस्मितेची लढाई लढत आहेत. त्यांना विजयी करण्याची जबाबदारी केवळ त्यांच्यावर नाही, तर आपल्या सर्वांवर आहे. त्यासाठी उठा. आपल्या त्या मतदारसंघातील नातेवाईक, मित्र, ओळखीतले आणि समाजबांधव यांच्याशी त्वरित संपर्क करा. विनंती करा. आपल्या बांधवांना मत देण्यासाठी प्रेरित करा. बडगुजर समाजाच्या राजकीय उभारणीत आपला हा सहभाग ऐतिहासिक ठरेल. लक्षात ठेवा, 2 डिसेंबर मतदानाचा दिवस येईपर्यंत आपला एकच मंत्र, एकच पक्ष. बडगुजर बडगुजर बडगुजर. धन्यवाद.